सुजय विखे यांच्याकडे त्यांच्या एका कार्यकर्त्याची तक्रार नोंदवण्यात येत आहे. व्हिडिओद्वारे पण कळवण्यात येत आहे आणि खाली लेख पण लिहिणार आहे. कारण तुमच्या एका कार्यकर्त्याने मला सैनिक समाज पार्टीचे ॲडव्होकेट शिवाजी डमाळे यांना काही अरेरावीची भाषा बोलून आणि त्याने जसं काही मी त्याच्या लेवलचा कार्यकर्ता आहे अशा शब्दात त्याने सैनिकाचा अपमान केलेला आहे. आता त्याच्या म्हणण्यानुसार नरेंद्र मोदी साहेबांनी सैनिकांसाठी खूप केलं हे त्यांनी आम्हाला सांगायची गरज नाही. कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना सैनिकाच्या शौर्याबद्दल अभिमान आहे. विंग कमांडर अभिनंदन यांनी सर्जिकल स्ट्राईक यशस्वी केलं होतं. त्याला पाकिस्तानमध्ये ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याला सोडवण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी पाकिस्तानवर दबाव आणला होता. नरेंद्र मोदी साहेबांनी सैनिकांच्या 40 वर्ष प्रलंबित पडलेला वन रँक वन पेन्शनचा प्रश्न सोडवलेला आहे. तसेच नरेंद्र मोदी साहेब दर दिवाळीला सीमेवर जाऊन कार्यरत सैनिकाबरोबर दिवाळी साजरी करतात. याचं आठवण करून देण्याची या तुमच्या त्या छोट्याशा कार्यकर्त्याला हिंमत कशी झाली? आम्ही सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर नरेंद्र मोदी साहेबांचा सतत रिस्पेक्ट, आदर आणि प्रेम भावाने आमचे सैनिक समाज पार्टी डील करत असते. आता तुमच्या त्या कार्यकर्त्याला वाटलं डमाळे वकील आपल्या इथलेच आहेत, लगेच त्याला अरेरावीची भाषा बोलून त्याने हे केलं. आता मी तुमच्याकडे तक्रार केलेली आहे. नाव त्याचं काही घेणार नाही, कारण नाव घेतल्याने तो अँटी इफेक्ट होत असतो. एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, म्हणजे तो प्रसिद्ध होईल. त्या काय एवढा मोठा नसेल प्रसिद्ध होण्यासाठी, म्हणून नाव घेणार नाही. पण एवढं मात्र नक्की की तुमच्याकडे ही तक्रार पोहोचली तर तुम्ही त्याचा शोध घ्या आणि त्याचे कान उघडणी करा आणि त्याला हाकलून द्या. किंवा तुम्ही जर नसेल ते केलं तर आम्हाला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलवीर सिंग परमार साहेब, निवृत्त कर्नल यांचे मार्फत ही घटना, ही गोष्ट, तुमच्या कार्यकर्त्याची तक्रार थेट मोदी साहेबांच्या कानापर्यंत घेऊन जावा लागेल. नंतर तुम्हाला आधी आम्ही स्टेप बाय स्टेप जात असतो, आधी तुम्हाला कळवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं ते बघा. तुमच्या कार्यकर्त्याला आवर घाला आणि कोणाला काय बोलायचं, कोणाला काय शिकवायचं, कोणाला राजकारण शिकवायचं, सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाला मार्गदर्शन करायचं, धमकी द्यायची, हे करताना तुम्ही त्यांना शिकवावं अशी तुमच्याकडून क्षुल्लक अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.